नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रतिमाज रेसिपी 24 मध्ये। आज आपण करणार आहे मिरची भजी। त्यासाठी मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत। अशा प्रकारच्या मिरच्या आपण घ्यायच्या। आता या मिरच्या कशा कट करायच्या ते आता आपण बघूया। त्यासाठी काय करायचं, सुरी घ्यायची आणि ही जी मिरची आहे हिला असं मध्ये अशी चीर पाडायची अशी। अशा प्रकारे सगळ्या मिरच्यांना असं मध्ये चीर पाडून घ्यायची। अशा प्रकारे आपण या सगळ्या मिरच्या अशा मध्ये कट करून घेऊया। अशा प्रकारे आपण या सगळ्या मिरच्या अशा मध्ये कट करून घेतलेल्या आहेत। आता आपण काय करायचं, या ज्या मिरच्या आहेत त्या अशा आपण कट केलेल्या आहेत त्याच्यामध्ये थोडंसं मीठ लावायचं। मीठ लावल्यामुळे भजीला टेस्ट चांगली येते। त्यामुळे आता आपण काय करूया, याला मीठ लावून घेऊया। याचं मीठ घ्यायचं, थोडंसं मीठ घ्यायचं, जास्त नाही। आणि हे ना असं मध्ये भरायचं असं। सगळ्या मिरच्यांना असं थोडंसं लावून घ्यायचं। आता मी 1-2 वाट्या बेसन आहे ते आता याच्यामध्ये घेत आहे। हे 2 वाटी बेसन आहे। एक अर्धा चमचा हळद टाकायची, थोडीशी हळद टाकूया। थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची। हा खायचा सोडा आहे, खाण्याचा सोडा थोडासा टाकायचा। चवीनुसार मीठ टाकायचं। थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण कालवायचं। हे जास्त घट्ट पण करायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही। भजीसाठी लागणार आपण आता पीठ बनवूया। अशा प्रकारे आपण हे भजीसाठी लागणारं पीठ असं बनवून घ्यायचं। याला चांगलं फेटायचं, म्हणजे हे पीठ चांगलं असं तयार होतं। हाताने जरी केलं तरी चालेल। अशा प्रकारे सारखं असं त्याला असं चमच्यानं असं ढवळून चांगलं असं पीठ बनवून घ्यायचं आणि 5 मिनिटासाठी एक झाकून ठेवायचं, म्हणजे हे पीठ चांगलं मुरेल, म्हणजे आपले भजी चांगले होतील। आपण आता हे तेल गरम झाले का बघूया। हा, तेल चांगलं गरम झालेलं आहे, वाफ लागते हाताला। मिश्रण बनवलं होतं बेसन पिठाचं, आता त्याच्यामध्ये ही मिरची बुडवायची अशी। त्याचा देठ आहे, त्या देठाच्या बाजूने असं मिरची या पिठामध्ये अशी बुडवायची, हे बघा। आणि आता हे असं पकडून त्या तेलामध्ये असं सोडून द्यायची। तर आपण ही दुसरी मिरची याच्यामध्ये बुडवूया। असं देठाला पकडून ही मिरची या पिठामध्ये भिजवायची, हे बघा, अशी पूर्ण भिजवायची आणि अशी तेलामध्ये सोडून द्यायची। अशा प्रकारे आपण या सगळ्या मिरच्या या पिठात भिजवून असं तेलामध्ये सोडून देऊया। अशा प्रकारे ही मिरची दोन्ही बाजूनी चांगली अशी तळून घ्यायची। आणि आता ही मिरची भजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे, हे बघा। अशा प्रकारे ही मिरची भजी बनलेली आहे। तुम्ही सुद्धा अशी भजी घरामध्ये करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल। आता मी एका प्लेटमध्ये ती काढून घेते।